नमस्कार मित्रांनो, आता मी आहे माळशेज घाटामध्ये आणि आता सध्याची जी परिस्थिती ती पाहू शकता. आज वार आहे रविवार आणि तारीख आहे 21 जुलै 2024. तर आत्ताची वेळ आहे 8:45 वाजलेले आहेत जवळजवळ आणि 8:45 वाजता घाटात ही अशी परिस्थिती आहे, काहीच दिसत नाही आहे. तर माझ्याकडं येलो इंडिकेटर्स मी ऑन केलेले आहेत आणि जे इंडिकेटर्स आहेत ते हजर्ड ते चालू केलेले आहे आणि सोबत AC चालू करतोय, जेणेकरून आतून जे फॉग येतं ते यायला नको त्यासाठी. तर अशा वेळी काय कराल, तर अशा वेळी ज्यावेळी दिसत नाही आपल्याला समोरचा रोड, त्यावेळी समोरच्या एखाद्या गाडीचा अंदाज घेऊन त्या गाडीच्या मागे मागे हळूहळू चालत राहायचे. हे बघ, खड्डे खूप मोठे आहे तिकडे. एक अंदाज घेऊन चालवायचे गाडी, कारण दिसत नाही इकडे काहीच. छोटासा रोड आहे तेवढाच दिसतोय. समोरची गाडी तिच्या मागे हळूहळू चालायचंय. अशा वेळी एक लक्षात ठेवा, जे या ठिकाणचे लोकल्स असतात, म्हणजे लोकल ज्या गाड्या नेहमी जाणार आहेत त्या ओळखायच्या. त्या कशा ओळखायच्या, तर भाजीच्या वगैरे गाड्या ज्या नेहमी जातात त्या असतात. दुसरी एक गोष्ट, जे मोठे मोठे ट्रक्स असतात ते हळू चालतात नेहमी. हळू चालण्यामागचं त्यांचं कारण असं की त्यांच्या गाडीत लोड असतो. लोड असल्यामुळं जे ट्रान्सपोर्टवाले साधारण नेहमीच जात असतात या रोडनी आणि नेहमीची त्यांना सवय असते. तर त्यांच्या मागे तुम्ही गेलात तर तुम्ही आरामात घाट ओलांडू शकता, कारण घाटात ही अशी परिस्थिती असतेच. आणि खास करून माळशेज घाटात तर ही अशी एकदम भयंकर परिस्थिती बोलू शकतो आपण. किंवा चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या गाड्यावाल्यांनी गाड्या साईडला लावलेल्या आहेत, कारण दिसत नाही त्यामुळे लोक रिस्क घेत नाहीत आणि बाजूला लावून. ते एक गोष्ट आहे. तर अशा वेळी जर कोणीच नसेल सोबत तर थोडा वेळ साईडला लावा गाडी, आणि ज्यावेळी कोणी सोबत तुम्हाला येईल त्यावेळी तुम्ही त्यांच्या मागे जाऊ शकता हळूहळू. हे पहा, एकदम आता मी फक्त रोडचा जो आहे तो साईडचा व्हाईट मला येलो लाईन दिसते रोडची, ती फॉलो करतोय मी फक्त. आणि रिफ्लेक्टर आत्ता दिसायला लागलेत, मध्ये मध्ये रिफ्लेक्टर नाही आहेत. जिकडे रिफ्लेक्टर आहेत तिथे चांगला फायदा होतो, अदरवाईज काहीच दिसत नाही. हे पहा, आता या गाडीवाल्याला सुद्धा अर्टिगा आहे समोर, त्यांना देखील दिसत नाहीये. मी जातोय पुढे, कारण माझा नेहमीचा रोड आहे. आता तो माझ्या मागे येईल कदाचित. हे पहा, ठीक आहे. तर अशा परिस्थितीत ही एक काळजी घ्या. एकदम झिरो विजिबिलिटी आहे, काहीच दिसत नाही आहे. सोबत पाऊस पण आहे. तो माझ्या मागे चाललाय अर्टिगावाला. पाऊस देखील चालू झालाय आणि समोरची गाडी देखील येते, तिचा देखील अंदाज आहे. पहा, त्या बसच्या मागे पूर्ण सर्व लोक आलेले आहेत, कारण त्यांना देखील दिसत नाही आहेत. ते पहा, बस मागे किती गाड्या आहेत. चला, आपल्याला त्यांच्यामुळे थोडासा फायदा झाला. आपल्याला एक रोडचा अंदाज येतो. आता परत पुन्हा गाडी नाही आहे सोबत, ठीक आहे. पुढे काही गाड्या गेलेल्या आहेत ज्यावेळी मी रेकॉर्डिंग करत होतो. तेव्हा खड्डे देखील आहेत सोबत सोबत. म्हणजे एक थोडंसं रिस्की पॅच आहे इकडे घाटामध्ये. नेहमीच जातो मी, त्याच्यामुळे रोड थोडासा अंदाज आहे मला, पण रिस्क मी देखील घेणार नाहीये. खूपच विजिबिलिटी कमी आहे एकदम. अशा वेळी तुमच्या जर गाडीला येलो लाईट्स असतील
तर खूप फायदेशीर ठरतात येलो लाईट. कारण या आणि तुम्ही जे आत्ता व्हाईट LED बल्ब आलेले आहेत ते काही यूज नका करू सध्या, म्हणजे 4 महिने तरी पावसाळ्यात जर तुम्ही असे घाट सेक्शन वगैरे मध्ये जात असाल तर. त्याचं कारण असं, कारण व्हाईटमध्ये फॉगचा कलर देखील व्हाईट असतो आणि ते मर्ज होत नाहीत प्रॉपर आणि दिसत नाही. म्हणजे व्हाईट फॉग आणि व्हाईट LED म्हटल्यावर दोन्ही व्हाईट होऊन जातो आणि रोड दिसत नाही काहीच. अशा वेळी आता समोर देखील चाललेले आहेत गाडीवाले देखील, पण एक असतं ना की किती जायचं, किती वेळ चालायचं असंच. मग आपलं थोडंसं मला आता हे साईडचे रिफ्लेक्टर दिसतात आहेत त्याच्या अंदाजाने मी चाललेलो आहे. पण जो आपला याचा बोगद्याचा जवळ भाग आहे, बोगद्या जवळचा जो परिसर आहे तिकडे खूपच जास्त धुकं असतं. आत्ता पण इकडे काही कमी नाही आहे, खूप धुकं आहे. तुम्हाला हे दाखवण्यामागचं कारण हेच की अशा वेळी थोडंसं घाबरून जाऊ नका. तुम्हाला मी सांगितलं जर दिसत नसेल तर साईडला गाडी लावा रिफ्लेक्टर लावून आणि थांबा थोडा वेळ, दुसऱ्या गाड्यांची वाट पहा आणि त्यांच्या मागे हळूहळू चालत राहा. प्रत्येक वीकला येतो या घाटामध्ये आणि वीकला येतो म्हणजे माझं घाटात फिरण्यासाठी नाही, माझं गावी काम असतं. आमचं वरती गाव आहे इकडे घाटाच्या वर, आलेफाटा नारायणगाव त्या साईडला, तर त्यामुळे मला यावं लागतं आणि गावी काम असतं. त्याच्यामुळे आज संडे आणि संडेला या ठिकाणी गर्दी होती व अजून सुद्धा लोक धबधब्याच्या खाली आहे. तशी बंदी आहे पण लोक काही ऐकत नाही आहेत आणि फिरायला येतच आहे खालून मुंबईतून. तर आता मी AC लावलेली आहे, ACचा मला चांगलाच फायदा झाला आहे. AC लावल्यामुळं जे काचेला आतून बाष्प येतं ते येत नाही. आणि हे बघ भरपूर लोक येलो लाईट लावतात, येलो लाईटचा चांगला फायदा होतो आणि व्हाईट LEDचा थोडंसं डिसॲडव्हान्टेज आहे, दिसत नाही. बाकी सगळी लोक माझ्या मागे चाललेली आहेत हळूहळू. बोगदा येईल. तुम्ही हाय बीम लावू नका अशा वेळी, लो बीम वरच चालवा, कारण लो बीमला तुम्हाला जवळचा रस्ता दिसणं महत्वाचं आहे, लांबची गरज नाहीये सध्या. आता बोगदा आलेला आहे पहा, बोगद्यात या ठिकाणी मध्ये मध्ये शफल करत राहा, हाय बीम लो बीम, थोडासा अंदाज येतो. कदाचित पुढे दगड देखील पडलेले असू शकतात, त्याच्यामुळे काळजी घ्या. की पहा येलो लाईटचा कसा फायदा झालाय पहा, दिसतोय त्याला पूर्ण प्रॉपर. मग येलो लाईट घ्या, येलो लाईट. हे पाहता या ठिकाणी ट्रक चालू आहे, हे ट्रान्सपोर्टवाले आहेत, यांच्या मागे नेहमी राहायचं. आता याच्या समोर जो गाडी आहे त्यांना दिसत नाही आहे, त्याच्यामुळे त्यांनी एकदम हळू चाललेले आहेत ते. बाकी या लोकांच्या मागे राहण्याचा फायदा हाच की हे रोज जातात, रोज ट्रान्सपोर्ट म्हणजे भाजी वगैरे भाजीपाला फुले मुंबईत खाली घेऊन जातात. डेलीचा रूट आहे आणि रोड त्यांना माहिती आहे, म्हणजे ते जास्त वेळ घाटातच असतात. कारण आत्ता रात्री जातात आणि सकाळी पहाटे परत येतात, म्हणजे ते 2 वेळा दिवसातून घाटाला भेट देतात.
ओके. याच परिसरात थोडीशी भीती असते. दगड वगैरे पडत असतात, ती एक काळजी घ्या. आणि खड्डे तर विचारू नका, खूप मोठे खड्डे झालेले आहेत. कसले खड्डे आहेत पहा तुम्हीच. झिगझॅग आहे पूर्ण. हा एक पॅचेच खूप महत्वाचा आहे. इकडेच जास्त धुकं असतं. एकदा आता सुरुवातीला आता जसं तुम्ही घाट उतरत जाल तसं धुक्याचं प्रमाण देखील कमी होईल. कारण उंचावर आले की तुम्ही गाडीवाला चाललेला आहे, थोडी हेल्प होती. मी पुढे रिस्क घेणार नाहीये कारण पुढे खूप रिस्की आहे. रिस्की म्हणजे इकडे जास्त धोका असतं, म्हणून मी जात नाहीये पुढे. समोरून अचानक गाडी येते. पाऊस देखील चालू आहे. 2-3 आता दिसतोय मला रस्ता निघतोय पुढे. आणि इकडेच तो जो मेन वॉटरफॉल आहे जो रोडवर पडतो तो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. आता इथेच येतो. पूर्ण पाणी गाडी त्याच्या खाली जाते आणि समोरचं काहीच दिसत नाही. इथेच आलेला आहे तो. आता रखवाल्याने थांबवून घेतलाय. हे पहा, एक ऑटोला लाईट आहे, एक ऑटोला लाईट नाही, तो त्याच्या मागे चाललेला. आणि हे पहा, हा वॉटरफॉल मेन. किती पाणी पहा तुम्ही. मी जात नाही त्याच्या खाली आता. तर समोरून ज्यावेळी गाडी येईल त्यावेळी नाईलाज असतो, जावंच लागतं. आणि त्यावेळी मग समोरचे काही गोष्टी दिसत नाहीत आपल्याला. तर इकडे दिसतोय मला रोड, तर मी निघतोय पटपट पुढे. मध्ये मध्ये व्हाईट पॅच मला दिसतात रोडवरचे, त्याचा एक अंदाज आहे मला. आणि आता तुम्ही जर माझ्या मागे पाहतच, मागे तुम्हाला दिसत नाहीये, पण सगळे गाड्यावाले जे आहेत, येणाऱ्या गाड्या सगळे माझ्या मागे चाललेले आहेत. पुढं कोणी जाण्याची डेअरिंग करत नाहीये. माझ्याकडे एक फायदा असा आहे की माझ्याकडे जी येलो लाईट आहे ती मी ऑन केलेली आहे, त्याच्यामुळं मला थोडंसं चांगलं दिसतंय. एकदम कमी स्पीड ठेवा, काही अचानक येऊ शकतं समोर. आणि मग त्यावेळी तुमचा वेगावर जर कंट्रोल नसेल अपघात होऊ शकतो. एस.टी. बसवाले त्यांना बिचाऱ्यांना त्यांच्या लाईट्स, गाड्या देखील चांगल्या नाही, त्यांच्या लाईट चांगल्या नसतात, तरी देखील ते एवढी असे खड्डे अचानक येतात आणि मग प्रॉब्लेम होतो.
मोठा खड्डा आला होता. अचानक खड्डे येतात आणि तुमची गाडी यामुळे कुणाच्या तरी मागे चाललेला फायदा होतो. मग आपण आधीच सावध झालेलो असतो की समोर खड्डा आहे. कमी गेलाय बाकी गाड्यांनी, दिसत नाहीये म्हणून. हो, सोबत चाललं हे चांगला फायदा होतो. तुम्ही सेफली ड्राईव्ह करू शकता. AC मुळे आता आतमध्ये थंडी वाजायला लागली, पण नाईलाज आहे, कारण AC नाही लावली तर आतून बाष्प येणार आणि विजिबिलिटी अजून कमी होते.